44 वर्षांच्या स्नेहा साखरकर कांदिवलीतील एका जिममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात। स्नेहा साखरकर या केवळ आवड म्हणून नव्हे तर एक प्रोफेशनल ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत। विशेष म्हणजे ते आपल्या 22 वर्षीय मुलीसह इतर महिलांनाही ट्रेनिंग देतात। पूर्वी फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळणारी स्नेहा यांची मुलगी श्रद्धा हिला पुरुषांची मक्तेदारी असलेल्या बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर घडवायचे, यासाठी तिची आईच तिला ट्रेनिंग देतीये। आईला आपल्या जबाबदारीमुळे बॉडी बिल्डर बनण्याचं स्वप्न पूर्ण न करता आल्याची खंत श्रद्धाला आहे। यामुळे आता आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती रोज जिममध्ये ट्रेनर असलेल्या आईच्या मार्गदर्शनाखाली घाम गाळते। विशेष म्हणजे ज्या वयात इतरांच्या आया मुलींसाठी किचनमध्ये काम करण्यासाठी दोषा लावतात, त्या वयात श्रद्धाची आई तिला जिममध्ये येण्यासाठी आग्रह करत असते। यामुळेच बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या श्रद्धासाठी आपली आईच प्रेरणास्थान असून तिला तिचा अभिमान वाटतो। बेस्ट फीलिंग बोलतात ना तसं, बिकॉज माझे भरपूर असे फ्रेंड्स आहेत ते माझ्यापेक्षा जास्त माझ्या मॉमला रिस्पेक्ट करतात, कारण का त्या लोकांना तशी आय डोंट नो देव नॉट गॉट अ मदर लाईक हर। आणि आत्ता पण माझे फ्रेंड्स माझ्यापेक्षा जास्त माझ्या मॉमबद्दल विचारतात मला की लाईक तुझी मॉम एवढा टाईमपासून आहे, हाव इट फील्स, आय एम अ प्राऊड डॉटर। भरपूर लोक म्हणजे असं शॉक राहतात की मम्मी तुझी कोच आहे, म्हणजे हे मिळतं की तुझ्या हातून केलं की मला जास्त मोटिवेशन मिळते। आणि बाकी मोठे मोठे बिल्डर्स लोक आहेत जिथे मी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन सगळीच बघायला जाते, तिथे त्या लोकांना पण खूप प्राऊड फील होतात की हां मग तिची मुलगी आहे आणि ही तिची आई आहे, म्हणजे बिलीव्ह नाही करत, तर त्यांना पण खूप बरं वाटते। बॉडी बिल्डिंग हा पुरुषांसाठीचा क्रीडा प्रकार असून त्यामुळे महिलांचे मसल हे पुरुषांसारखे होतात ही गैरसमजूत असून या क्रीडा प्रकाराकडे इतर महिलांनीही वळलं पाहिजे असं या दोघीही आवर्जून सांगतात। मला वाटतं जिम जाऊन की वेट्स लिफ्ट करून माणसासारखं बनतो, इट्स नॉट दॅट। आय मीन मी अँड माय मॉम आर द बेस्ट एक्झाम्पल्स मे बी। आणि असं मॅनली वाटतात सगळ्यांना की जायला पाहिजे, म्हणजे आपण जातो जिममध्ये वगैरे तर आपण एकदम मॅनली होतो, तसं काय नसतं। ते ट्रेनिंग प्रोग्राम वेगळं असतं, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट इज कन्सिडर्ड। तर बस गो ट्रेन बी फिट। भरपूर लेडीज लोकांना पण सांगते जे घाबरतात की आम्ही वेट्स उचलले तर आमचे मसल वगैरे बनणार, तर मी तिला समजवते। आज माझी पण एज 44 इयर्स आहे, पण मी सगळंच करते, माझे मसल बिल्ड नाही झाले, पण माझं फिटनेस लेवल आणखीन वाढलं, मग मी त्यांना तेच समजवते। स्नेहा साखरकर या जवळपास गेली 10 वर्ष ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत। त्या केवळ आपल्या मुलीलाच नव्हे तर इतर महिलांनाही ट्रेनिंग देतात। या वयातील त्यांचा फिटनेस आणि ट्रेनिंग पाहता युवा वर्गही प्रभावित होतो। या मायलेकीची फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग मधील ही कामगिरी पाहता त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।